नक्षेत तयार होऊन आलेल्या आपल्या बालिकांचं ढोलच्या गजरात आणि टाळ्यांच्या कडकडाटात आपण जोरदार स्वागत करणार आहोत. जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आज आपल्याला जे प्रमुख अतिथी लाभले आहेत त्यांचा मी परिचय करून देणार आहे. असं म्हटलं जातं की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणेच आजच्या या महत्त्वपूर्ण दिनी मला असं म्हणावंसं वाटतं की आजचे अतिथी येते एचेच्या प्रांगणा तोची महिला दिन साजरा. आजचे जे आपले पहिले प्रमुख अतिथी आहेत त्यांचं नाव आहे सविता गायकवाड मॅडम. त्यांचं शिक्षण PSc झालेलं आहे. त्यांना एक कन्यारत्न आहे जिचं नाव आहे स्नेहा. व्यवसायाने त्या समाजसेविका, प्रकल्प समन्वयक, आर्थिक सल्लागार आहेत. त्यांचा कामाचा अनुभव 25 वर्षापेक्षा जास्त आहे. व्यावसायिक माहिती म्हटली तर त्या NFBM जागृती स्कूल ही आळंदी येथे चालणाऱ्या अंध मुलींसाठीच्या शाळेमध्ये समाजसेविका म्हणून कार्यरत गेल्या 25 वर्षापासून ते हे कार्य त्या करत आहेत. अंध मुलींना मोफत शिक्षण, राहण्याची सोय व इतर गरजा पुरवून त्यांच्या जीवनात बदल घडवून आणणे हे त्यांचं मुख्य काम आहे. त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या असंख्य मुलींना कौशल्यावर आधारित व्यवसायभिमुख शिक्षण देऊन स्वावलंबी बनवलं आहे. बघा मुलांनो, गेल्या महिन्याभरापासून आम्ही सर्व शिक्षक टप्प्याटप्प्याने ट्रेनिंगला जात होतो आणि त्या ट्रेनिंगमध्ये NEPचं ट्रेनिंग आहे, नवीन शैक्षणिक धोरण. त्यात आता असं योग घातले की व्यवसायभिमुख शिक्षण मुलांना द्यावं आणि हे व्यवसायभिमुख शिक्षण जे आहे ना, ह्या मॅडम आधीपासूनच त्या कामात व्यस्त आहेत. बघा, त्या आधीपासूनच मुलींना जास्तीत जास्त व्यवसायभिमुख कसं बनवता येईल यासाठी त्या कार्य करत आहेत. तसेच त्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स येथे गेल्या 10 वर्षापासून प्रकल्प समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्या अजून कोणत्या प्रमुख जबाबदाऱ्या सांभाळत आहेत तर पल्स पोलिओ, कुटुंब नियोजन, इतर लोककल्याणकारी शासकीय योजनांचे ते मूल्यमापन करतात. अशा योजनांचा अभ्यास करून, संशोधन करून, त्यांचं संकलन करून, त्यावर अंतर्दृष्टी संपादन करून त्यात काय सुधारणा घडून आणता येतील यासाठी त्या कार्य करत आहेत. तसेच त्या कॉस्ट टेक लॅब सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड येथे आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहतात. तसेच त्या ग्राहकांना म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केटमधील गुंतवणूक आणि फिक्स डिपॉझिट या विषयांवर व्यवस्थितपणे मार्गदर्शन करतात. दीर्घकालीन वाढ व प्रगती होण्यासाठी त्या व्यावसायिक व वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारांसाठी मार्गदर्शन करतात. एवढं सगळं काम, एवढ्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा त्यांनी आपले छंद काय जोपासलेत बघा. त्या अविकसित समुदायांची मदत करणे, विद्यार्थ्यांना समुपदेशन करणं, विद्यार्थी ज्या ठिकाणी कुठे त्यांना अडचण येत असेल, विशेषतः मुलींना, त्या ठिकाणी समुपदेशन करणं, मार्गदर्शन करणं. त्याचबरोबर त्यांना रेडिओ ऐकायला आवडतो आणि विविध पुस्तकं वाचायला आवडतं. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेलं आहे. अशा ह्या अतिथींना आम्हा सर्वांकडून
खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या पुढील वाटचाळीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. त्यांचा देखील परिचय मी करून देत आहे. सकीना बेदी मॅडम ह्या राष्ट्रीय अंध महाराष्ट्र महासंघाच्या प्रवक्त्या आहेत. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबईतून सामाजिक कार्यात MA केलेला आहे. त्या कॉस्टेक लॅब OPC प्रायव्हेट लिमिटेड या आर्थिक सल्लागाराच्या संचालक आहेत आणि त्यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट संस्थापक बांधकाम व्यावसायिकांच्या श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. बघा, असे जे आपल्याला प्रमुख अतिथी लाभले आहेत ना, ही आपली अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हाला दिसतात का त्या प्रमुख अतिथी? सकीना मॅडम. बघा, त्यांनी आपल्यातलं जे काही आहे त्यावर मात करून विशेष असं प्रावीण्य मिळून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये. आपल्याला जे आज प्रमुख अतिथी लाभले आहेत ते खरंच अभिमानास्पद आहे. पुन्हा पुन्हा दोन्ही मॅडमला खूप खूप शुभेच्छा. हा आपल्याला खूप अभिमानास्पद आहे. त्याचबरोबर सावित्री होणार आम्ही जिजाऊ होणार, सावित्री होणार आम्ही जिजाऊ होणार, आमच्या आयुष्याला आम्ही नवा आकार देणार, आमच्या आयुष्याला आम्ही नवा आकार देणार, सावित्री होणार आम्ही जिजाऊ होणार, सावित्री होणार आम्ही जिजाऊ होणार, हिरकणी काशीची आम्ही घोषणा देणार, राणी अहिल्या देवीची कीर्ती आम्ही गाणार, सावित्री होणार आम्ही जिजाऊ होणार, सावित्री होणार आम्ही जिजाऊ होणार, मुक्ताईचा शामच्याईचा वसा आम्ही घेणार, जनाबाईंच्या अभंगाला नवा अर्थ देणार, सावित्री होणार आम्ही जिजाऊ होणार, सावित्री होणार आम्ही जिजाऊ होणार, आणरमाईची जाण भीमाईची पुढे पुढे नेणार, तारा आईची बहिणाबाईची भाषा आम्ही बोलणार, सावित्री होणार आम्ही जिजाऊ होणार, सावित्री होणार आम्ही जिजाऊ होणार, गान कोकिळा लता दिदींचा वसा आम्ही घेणार, सिंधुताईंना नमुनी अनाथांची माय होणार, सावित्री होणार आम्ही जिजाऊ होणार. ॲक्च्युली मला ज्यावेळेस सुरेखाने बोलली की तुला इथे यायचं आहे शाळेत आणि तुला मी सिंगल पॅरेंट म्हणून मी तुझा सत्कार करणार आहे, त्यावेळेस ॲक्च्युली मला सिंगल पॅरेंट हेच मला खूप होतं की मी सिंगल पॅरेंट होतो. म्हणजे मला कधी हे जाणवलंच नाही की सिंगल पॅरेंट म्हणजे मी नेहमी असं माझ्या मुलीला वाढवतो आणि मला कधी प्रॉब्लेम आला असं कधी झालंच नाही. म्हणजे
जो काही अप्स अँड डाऊन्स तर येतातच म्हणतात, पण मी नेहमी त्याला पॉझिटिव्हली घेतलेलं आणि मला कधी असं वाटलं नाही की मी सिंगल आहे. तर माझ्या मुलीलाही वाटलं नाही की आपण आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे किंवा फक्त मम्मी गेलं वाटलं. आणि मी जे काही करत गेले ते फक्त माझं एकच टार्गेट की माझी मुलगी एज्युकेशन आय फर्स्ट टार्गेट आय जस्ट फोकस ऑन दॅट की बस तिचं एज्युकेशन चांगलं हो, की तिचं स्वतःच्या पायावरती चांगली उभी राहिली ते करत गेले. आणि त्याचबरोबर मला सकिना मॅडमचा इतकाच सपोर्ट मिळतो. म्हणजे ज्यावेळेस मी एकटी पडले त्यावेळेस मला सपोर्ट मला सकिना मॅडम. आणि फ्रॉम दॅट लाईक 24 years आय विथ मी. आणि आम्ही एकमेकींना साथ देत एकमेकींचं म्हणजे फॅमिली आणि आम्ही पुढे 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 आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या म्हणजे माझा तर प्रॉब्लेम आहे होतात, पण माझ्या मुलीला वाटतं ना की मुलींचाही विचार मला काहीतरी सोशल करायचं खूप मनापासून केलं पाहिजे, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, स्पेशल फॉर गर्ल्स. कारण आज आपण किती म्हणलं तरी काही काही ठिकाणी इतकंही आहे की मुलींना खूप त्रास दिला जातो, बायकांनी त्रास दिला जातो. पण मी काय म्हणतो बायकांची गरज नाही अशा सिच्युएशनमध्ये त्यांनी उभं राहू शकतात. आणि म्हणजे थांबू नाही की बाबा समाज काय म्हणेल का मी हे काय करू ते काय करूच नक्की. तुम्ही जर स्वतः जिद्दीने जर ठरवलं की आपण काहीतरी करायचं आणि पण राईट पाथ आणि राईट डायरेक्शन दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग तुम्हाला समाजही मदत करतो, अगदी तुमची शेजारी पाजारी मदत करतात. म्हणजे मला माझ्या ज्या आयुष्यात प्रॉब्लेम आले त्याच्यामध्ये मला शेजाऱ्या पाजाऱ्या सगळ्यांनी खूप मदत केली. ऑफिसमध्ये मदत होते, माझ्या कलिग्सपासून मदत होती, शाळेचं काम करणं मदत होते. तर त्यामुळं करू शकले जे काही केलं नाहीतर एकटी काहीच करू शकतो. पण हा जो सपोर्ट आहे ना व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे करत असताना यू ऑलवेज शुड बी व्हेरी कोणीतरी काहीतरी बोलून म्हणजे महिलांना मला हे सांगायचं तर आपण लगेच जाऊ का मी एकटी पडले माझा नवरा नाही आहे तर मी कसं करू ते सगळं आपण विसरून जातो. तर तो जितके दिवस राहिलेच नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या बायका आपण बघतो थोडं पाहून गेल्या सावित्रीबाईंनी एवढं आपल्याला शिकवण्यासाठी पण कधीसाठी शिकवण्यात त्यात त्रास नाही करायचं त्यातच नाही करायचं कशासाठी चालत जा करत जा लोक आपोआप घेऊन जातात. पॉझिटिव्ह आहे मला पॉझिटिव्ह लोक भेटतात सोशल फील्डमध्ये जा कुठल्याही फील्डमध्ये मला लोक चांगली भेटतात. असं नाही आहे की जग वाईट आहे किंवा जगात कोणी मदत करत नाही असं नाही. प्लस हॅव बी पॉझिटिव्ह and main thing your passion should be more than your faith. Then you don't realize the faith. मी म्हणत नाही माझा message is always clear. Forget how that passion to walk away on. धन्यवाद मॅडम. बघा त्यांनी आपल्याला सांगितलं सगळ्या महिला वर्गाला की घाबरू नका, तुम्ही पुढे पुढे जात राहा, अन्याय सहन करू नका आणि अन्यायाला सामना द्या, पॉझिटिव्ह राहा कायम. तर मॅडम मी तुम्हाला खात्री देते की आम्ही खरंच सगळ्या महिला पॉझिटिव्ह राहू. कारण म्हणतात ना बाई पण भारी देवा, आपण बघितलंय पिक्चर सगळ्यांनी, बाई पण भारी देवा. हां बाई पण हे भारीच असतं आणि बाईनेच ते भारी करायचं असतं. तर आपल्या मॅडमची दीदी पण इकडे आलेली आहे, स्नेहा दीदी. तर मी तिला विनंती करते की तिने स्टेजवर येऊन तिचा सत्कार स्वीकारावा. मी माननीय मुख्याध्यापिका सुरेखा जाधव मिस यांना विनंती करते की आपण या ताईचा सत्कार करावा. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे ताईसाठी. आज इतके छान पाहुणे आपल्याला इथे लाभले. तुम्ही म्हणाल असाल की पाहुणे सारखं सुरेखा सुरेखा का म्हणतायत, तर याचं कारण असं की आम्ही दोघीजणी बालमैत्रिणी एका वर्गात शिकलो आणि
त्यांना इथे बोलवण्याचं कारण म्हणजे आपण म्हणतो ना की माझ्याकडे काय नाहीये, माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये. साध्या एखाद्या कार्यक्रमाला जायचं म्हटलं की आपण म्हणतो मला साडीच नाहीये घालायला. अर्थात आपलं अख्खं कपाट भरलेलं असतं, उघडलं की सगळं खाली कोसळतं. तरी कार्यक्रमाला किंवा लग्नाला आपल्याकडे साडी नसते, बरोबर? हां, बरोबर. पण माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यामध्ये अनेक घटना अशा घडल्या, तरी सुद्धा न डगमगता तिने तिच्या मुलीला वाढवलं, शिक्षण दिलं. आज ज्या स्नेहाताईचा आपण सत्कार केला ती इंजिनियर आहे. आणि विशेष कौतुक म्हणजे ज्या व्हिज्युअली इम्पॅर्ड आहेत, म्हणजे ज्यांना दिसत नाही, अशा अंध मुलींच्या शाळेमध्ये गेली 26 वर्ष या दोन्ही मॅडम कार्यरत आहेत. म्हणजे मोठी गोष्ट आहे की नाही? हां, 5 मिनिटं किंवा 2 सेकंद फक्त तुम्ही डोळे बंद करा आणि बघा तुम्हाला कसं वाटतं ते. करा बरं बंद, डोळे बंद करा. काय आलं डोळ्यापुढे? काय आलं? अंधार आला की नाही? त्या अंधारात आपण काय करू शकतो का? काहीच नाही करू शकत. पण तुम्हाला माहिती आहे का, अशा काही मुली आहेत, अशी काही मुलं आहेत, अशी काही माणसं आहेत की ज्यांना दिसत नाही, त्यांना दृष्टीहीन येते. आणि त्या मुलींची सेवा ह्या दोघीजणी करत आहेत. म्हणजे परिस्थितीवर मात केली आणि पुढे गेल्या, रडत बसल्या नाही. त्यांच्या शाळेतल्या मुली कितीतरी 10वीच्या परीक्षेमध्ये उत्कृष्ट मार्काने पास होतात. कितीतरी मुली CA झालेल्या आहेत, खेळाडू आहेत. आत्ता ऑफिसमध्ये बोलत असताना त्या सांगत होत्या की टेनिस बॉल सुद्धा त्या मुली खेळतात. बघा, आपल्याला दिसतं तरी पण आपला नेम हुकतो की नाही? पण त्या व्यवस्थित ते खेळतायत. म्हणजे कसं आपण मात करायची असते. हे सांगण्याचं तात्पर्य असं आजच्या महिला दिनाच्या दिवशी की आपण महिलांनी की मी दुबळी आहे, मला काय त्याच्यासारखं करता येणार आहे, असं नाहीये. बघा, ह्या ज्या महिला इथे आपल्याकडे आज या छोट्या छोट्या मुली ज्या तयार झालेल्या आहेत, झाशीची राणी घोड्यावर स्वार होऊन तिने दुश्मनांचा खात्मा केला की नाही? रडत बसली का? मला घोडा येत नाही, कशी बसू मी? पण आपण रडतो, मला 2 व्हीलर येत नाही, मी कशी जाऊ, मी कशी चालवू? अगं पडशील तू, लागेल तुला, पण तुला चालवायला येईल. हिम्मत हारायची नाही. आत्ता माझी मैत्रीण म्हणाली की तुमचं पॅशन असेल ना की तुम्ही तुमचं पेन विसरून जाता. बघा किती मोठं वाक्य आहे. तुम्ही जर ध्येय ठेवलं समोर की मला हे करायचं आहे, तेव्हा तुमच्या आजूबाजूचं ॲटमॉस्फिअर पण तसंच होतं, पॉझिटिव्ह होतं की मला हे करायचं आहे आणि काहीच इम्पॉसिबल नाही आहे. आता तुम्ही माहिती ऐकताना ऐकले की अरे विमान तर चालवतात, पण मेट्रो सुद्धा एका महिलेने चालवली आहे. मग रडत बसायचंय का आपण? नाही रडत बसायचं. मी तर म्हणते सगळ्या जगाला चालवणारी ही स्त्रीच आहे. आता आपण थोडंसं वेगळं ह्याच्याकडे विषयाकडे येऊया की आता आपण पाहतोय, आपण रडत बसतो की त्याने त्या माझ्या मुलीला छेडलं किंवा मुलं त्रास देत आहेत. ती कोणाची मुलं आहेत? कोणाची मुलं आहेत ती? सांगा, कोणाची आहेत? आपलीच आहेत ना? त्यांना पण आई आहे का? ही जी मुलं हे वाईट कृत्य करतायत त्यांना आई आहे का? आहे का नाहीये? त्यांना कोणी जन्म दिलाय? कोणी जन्म दिलाय? स्त्रीने जन्म दिलाय ना. तुमच्या मम्मी लोकांना विचारते, तुमच्या मम्मी नुसतं पाहतायत, उत्तर द्या. स्त्रियांनी जन्म दिलाय की नाही या लोकांना? मग हे संस्कार कोणी करायचे? कोणी करायचे? आपणच करायचे. आपण वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या ऐकतो किंवा वाचतो त्या आपण ते बघतो ना, आपण काय वाचतो आणि आपण काय म्हणतो की बघा काय चाललंय. अरे पण हे कोणी सुरू करायचं? आपल्या घरापासून सुरू करायचं. जेव्हा एखादी आई आपल्या मुलीला म्हणते ए तुझं ताट उचल आणि धुवून ठेव, आणि दादाला काय म्हणते, राहू दे बाळा तुझी ताई उचल. विषमता आली की नाही घरातल्या घरात? कुणी केली? आईनेच केली.
आईनेच दाखवून दिलं की तिला सगळं करायचंय, तिला ताटाखालचं मांजर व्हायचंय, तू मात्र बॉस आहेस. हे कोणी दाखवलं? आईनेच, स्त्रीनेच. मग त्या मुलाला काय वाटलं की अरे हे असंच आहे, हे असंच चाललं पाहिजे, ह्या मुलींना असंच केलं पाहिजे. पण जर का आई म्हणाली की तुझं ताट तू उचलायचंय, ताईचं ताट ती उचलेल, दोघांनी समान काम करायचंय, तर ही समानतेची वागणूक एक महिला, एक आईच करू शकते. करू शकते की नाही? हा, आपण जर अपशब्द वापरले तर आपली मुलं वापरणार की नाही? मुलगा जर मारामारी करून आला, शिव्या देऊन आला, तर आपण काय म्हणतो? नाही, माझ्या मुलांनी असं करणारच नाही हो मिस. हे ऐकते मी, मॅडम माझा मुलगा असं करतच नाही हो, हे दुसऱ्याच मुलांनी केलं. असं नाही आहे मैत्रिणींनो. सगळा समाज, पुढची पिढी ही तुमच्या हातात आहे. तुम्हीच दुर्गा आहात. रडत बसायचं नाही. जर पुढचं आपल्या मुलांचं, आपल्या मुलींचं भवितव्य आपल्याला सुरक्षित हवं असेल, चांगलं हवं असेल, तर हे कुणी करायचंय? कुणी करायचंय? हात वर करा. शाबाश. हे आपण करायचंय, हे आपण मिळून करायचं. करणार? मग आजच्या महिला दिनाच्या दिवशी आपण स्वतःच्या मनाशी हा निश्चय करूया की मी माझ्यामध्ये कोणता बदल घडून आणणार आहे, आणि तो बदल मी माझ्या कुटुंबापासून सुरू करणार आहे. करणार? बघूया. चला, सगळ्यांना आज पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. Good morning, everyone. Can you hear me? Yes. Good morning. Good. I will not speak too much. मी तुमचा खूप वेळ घेणार नाही. मला माहिती आहे सगळ्यांनी तुम्हाला खूप काय सांगितलेलं आहे. मी तुम्हाला फक्त ना आमच्या छोट्या मुलींबद्दल सांगते. जागृती अंधकन्या विद्यालय ही आळंदीमध्ये राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र या संस्थेने चालवलेली एक शाळा आहे. तिथे तुमच्यासारख्याच छान छान मुली आहेत, फक्त मुलं नाही आहेत. खूप क्यूट आहेत, तुमच्यासारख्याच गोंगाट करतात, मस्ती करतात, जेव्हा तयार व्हायचं असेल तेव्हा तयार होतात, सगळं काही करतात. मला फक्त तुम्हाला आज एवढंच सांगायचं आहे की तुम्ही सगळेजण आणि तुमचे पालक एकदा या शाळेमध्ये या, आमच्या शाळेला भेट देऊन बघा की या मुली कशा पद्धतीने शिक्षण घेतात. तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला मिळेल, आवडेल. आमच्या मुली चेस खेळतात, ताई म्हणाल्या तसं आमच्या मुली टेबल टेनिस खेळतात, आणि त्या आर्चरीसुद्धा खेळतात, सॉफ्ट आर्चरी, कारण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं असतं. आणि इथे आपल्याकडे पहिली ते ज्युनियर सिनियर कॉलेजपर्यंत आपण त्यांना निवासी शाळा दिलेली आहे. छान एक संकुल तयार केलं आहे. तिथे आपल्याकडे शाळा आहे, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आहे, त्याच्यानंतर एक सुंदर असं वसतिगृह आहे या मुलींना राहण्यासाठी. तुम्हाला आवडेल. तुमच्यापैकी कोणाला ज्यांना इंटरेस्ट असेल तुम्ही सुरेखा मॅडमला विचारा आणि नक्की आमच्या शाळेला भेट द्या. ॲक्च्युली आज महिला दिनाच्या तर सर्वांना शुभेच्छा मी देतेच, पण खरं तर मी ऑडियन्समध्ये बसायला आले होते आज, खरं सांगायचं तर. कारण काय होतं की अनेक वेळेला आमच्यासारखे जे कार्यकर्ते असतात, स्पेशली समवन लाईक मी, आम्ही नेहमी दिसतो, पण आमच्या मागे जे उभे असतात ना, ती व्यक्तिमत्व लोकांना कमी कळतात. कारण काय होतं, मी खूप बोलते, मी सगळ्यांना भेटते, मग लोकांना असंच वाटतं की सगळं काम सकीनच करते, कोणी दुसरं करतच नाही. तसं नाही आहे. त्याच्यामुळे आज मला खरं तर असं वाटलं होतं की आज आपण ऑडियन्समध्ये बसावं आणि समवन हू हॅज ऑलवेज सपोर्टेड मी इन माय लाईफ, त्यांच्याबद्दल फक्त ऐकावं आणि तिचंही बोलणं ऐकावं. त्याच्यामुळे आज माझ्यासाठी एक खूप चांगला आणि खूप आनंदाचा दिवस आहे. हा एक खूप वेगळा महिला दिवस मला स्वतःच्या आयुष्यामध्ये साजरा करायला मिळाला की जिथे आय डिड नॉट बिकम द फोरफ्रंट, अँड दॅट वॉज इम्पॉर्टंट फॉर मी. आणि त्याच्यामुळे ती जेव्हा मला म्हणाली की मॅम तुम्ही याल का, तर आय सेड मी नक्की येईल.
पण मी त्याच वेळेला तिला एक वाक्य सांगून टाकायला हवं होतं खरं, की तू प्लीज सुरेखा मॅडमना सांग की मला ऑडियन्समध्ये बसवा. हां, ते करायला हवं होतं पण ते चुकलं. एनिवेज, मला आज खूप आनंद झाला ॲक्च्युली, कारण हेच हवं असतं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, की जे निदान मला तरी, की जे माझ्याबरोबर खांद्याला खांदा मिळून काम करत असतात त्यांचा ऑनर पण इक्वली झाला पाहिजे जसा आमचा नेहमी होतो. त्याच्यामुळे जो काही राष्ट्रपती पुरस्कार किंवा अमुक धमुक अनेक पुरस्कार जे काही मला मिळालेले आहेत ते मी नेहमी माझ्या टीमलाच डेडिकेट करते, कारण ते नसते, सविता नसती तर हे सगळं काही मला करता आलं नसतं. आणि हा मेसेज मला तुम्हाला सगळ्यांना द्यायचा आहे की आपण आयुष्यामध्ये एकटे काहीही अचीव करू शकत नाही. देर इज कलेक्टिव्ह एफर्ट. ऑल ऑफ यू ॲज चिल्ड्रन, डोंट फाईट, बी टुगेदर अँड यू विल डू वंडर्स फॉर दिस वर्ल्ड. आय हॅव अ लॉट ऑफ होप फ्रॉम द यंगर जनरेशन. All the best to all of you, lots of love, and all the best to all the parents. Thank you for giving me this opportunity out of protocol to speak with all of you, and thank you for calling me and giving me so much of an honor. Thank you so much. धन्यवाद सकिना मॅडम. अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये त्यांनी अगदी जगण्याचं तत्त्वज्ञान या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. 250 मुली त्या सांभाळतायत. आपल्याला हे घरात 2 सांभाळता येत नाही. बरोबर आहे ना? 250 मुली, त्यांचं राहणं खाणं पिणं अभ्यास सगळा सिलेबस महाराष्ट्र शासनाचा सगळा अभ्यासक्रम त्या चालवत आहेत. आणि शासनाचं अनुदान नाही आहे, तुटपुंज अनुदान आहे त्यांना. कंपन्यांच्या CSR फंडातून त्यांचं वसतिगृह चालू आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं पुढचं भावी आयुष्य अतिशय उत्साहात जावं, निरोगी जावं अशी आशा व्यक्त करतो आणि नंतर आभार व्यक्त करतो. आजचे आपले प्रमुख अतिथी, तिमिराकडून तेजाकडे नेणाऱ्या दीपस्तंभ असणाऱ्या प्रमुख पाहुण्या श्रीमती सविता गायकवाड मॅडम, श्रीमती सकिना बेदी मॅडम यांचे मी शाळेच्या वतीने आभार मानते. त्याचप्रकारे स्नेहा दिदी जी इथं उपस्थित आहे त्यांचेही आभार मानते.